आता पुढे पुलगाव मधल्या गांधीनगर परिसरातला एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्याच एक दिवस आधी वृद्धांची आधार कार्ड नेलेली होती आणि मतदानाला घेऊन जाऊ असं सांगितलं। दरम्यान आज आधार कार्ड घेऊन परत आल्यानंतर हा सगळा गोंधळ उडालेला आहे। आधार कार्ड घेऊन त्या आधार कार्डचा उपयोग कशा प्रकारे केला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। वर्धेमध्ये नेमकं काय चाललंय हे पाहणं गरजेचं आहे। या प्रकारानंतर शिंदे सेनेकडून भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। नारायण प्रसादजी पांडे यांचं आधार कार्ड भाजपचे काही लोक घेऊन गेले आणि यांना सांगितलं की आम्ही ॲटो घेऊन तेव्हाच तुम्ही मतदान करायला चला। असं कोणाचं आधार कार्ड घेऊन जाऊन भाजपचं लोक नीच काम करून लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावण्याचं काम करत आहे। याचा शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि असं अनेक लोकांपासून त्यांनी आधार कार्ड नेलेलं, ज्या लोकांनी या अशा बुजुर्ग लोकांचे आधार कार्ड नेलं त्यांच्यावर योग्य कारवाई निवडणूक अधिकारी आणि पोलीस स्टेशनला करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख म्हणून मी करत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।